दुर्लक्षितांकडे लक्ष गेलं, त्यामुळे मी ज्ञानज्योती फाउंडेशनचा फार आभारी आहे. अवटाळीमध्ये पण कोणीतरी आमच्या दुःखावर फुंकर घालतंय अशी आमची भावना असते. तिथं पोलिसांसाठी हा कार्यक्रम राबवायचा वाटला, या संकल्पनेचंच मला खूप कौतुक वाटलं. आणि त्याच्या आणि सगळ्यात आनंद तेव्हा झाला जेव्हा ती मायमाऊली आली आणि डोक्यावरून हात फिरवून सांगितले, माय तुझ्यामुळे आमच्या डोळे आले. तिथे तर हा अभिनंदनीय उपक्रम आहे. उमरगा IMA ब्रांच ठरवतो, पण त्याला कधी आतापर्यंत अशी योग्य दिशा मिळालेली नाही आहे. शुगर, BP, थायरॉइड, परत बरेच कॅन्सरच्या ज्या काही टेस्ट आहेत त्या सगळ्या आपण इथे करत आहोत. कॅम्प मी पहिल्यांदाच बघत आहे. मी डॉक्टर म्हणून उमरग्यामध्ये 2 वर्ष आता वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवेत आहे. मला असा कॅम्प कधीच बघण्यात नाही आला. सण उत्सव असो वा जयंती मिरवणूक, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र पोलीस 24 तास कर्तव्य बजावत असतात. नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घेणाऱ्या या पोलिसांचं आरोग्य उत्तम राहणं आवश्यक असल्यानं धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना उपनेते तथा उमरगा लोहारा तालुक्याचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या संकल्पनेतून आणि ज्ञानज्योती सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या पुढाकारातून GK फाउंडेशन पुणे, कमल मेडिकेअर, कॅन्सर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सोलापूर आणि ज्ञानज्योती सामाजिक बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं तालुक्यातील सर्व पोलिसांची सर्वरोग निदान आणि आरोग्य तपासणी शिबिर दिनांक 26 जूनला संपन्न झाले. उमरगा पोलीस ठाण्याच्या प्रांगणात संपन्न या आरोग्य शिबिरात लोहारा, मुरुम आणि उमरगा पोलीस ठाण्यातील सुमारे 223 पोलिसांनी सहपरिवार आरोग्य तपासणी करून घेतली. कायदा सुव्यवस्थेचं रक्षण करताना गुन्ह्यांचा तपास, आंदोलने, मोर्चे, VIPंचे दौरे, गस्त, सण, नवीन वर्षाचा जल्लोष यामुळे पोलीस समाजाचं रक्षण करण्यासाठी 24 तास कर्तव्य निभावत असतात. या कारणानं त्यांना सहजासहजी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेता येत नाही. या सर्व गोष्टींचा विचार करून या शिबिराचं आवर्जून आयोजन करण्यात आलं असून आरोग्य शिबिराच्या माध्यमातून केवळ तपासणी नव्हे तर संबंधित रुग्णाला शस्त्रक्रिया आणि संबंधित रुग्णांचे रोग तथा व्याधी निदान करून उमरगा लोहारा तालुका सशक्त बनविण्याचा संकल्प असल्याचा निर्धार यावेळी युवती सेना निरीक्षक आकांक्षाताई चौगुले यांनी आपल्या प्रास्ताविकात मांडल्या. तेव्हा टाळ्यांचा गडगडाट पाहावयास मिळाला. अनुभवातून आपण कुठेतरी जाणून घेतलं पाहिजे की जो येणेगुरला परवाच 10 दिवसाखाली आरोग्य शिबिर झालं, त्याच्याच नंतर आपण लगेच ज्या लोकांना नेत्र तपासणीची गरज आहे, नेत्र तपासणी झाल्यानंतर ऑपरेशनची गरज आहे किंवा कोणतेही आपल्याला त्यांना आरोग्याचा रिलेटेड कोणतीही डिसीज असेल तर त्यांचं ऑपरेशनची गरज असेल तर त्यांना आपण पुणे येथे त्यांचं पूर्ण नेत्र तपासणी करून आणली. आणि सगळ्यात आनंद तेव्हा झाला जेव्हा ती मायमाऊली आली आणि डोक्यावरून हात फिरवून सांगितले, माय तुझ्यामुळे आमच्या डोळे आले. तिथेच खरा त्या कार्यक्रमाचा किंवा त्या शिबिराचा हेतू पूर्ण झाला आणि तिथूनच कुठून तरी बळ मिळालं की नाही, आता आपल्याला उमरगा आणि लोहारा तालुक्यात प्रत्येक नागरिकासाठी आपल्याला म्हणजे जे गरजू लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी आपल्याला आरोग्य शिबिर घेण्याची गरज आहे. माता म्हणाल की फक्त पोलिसांसाठीच का, भरपूर तसेही फोन आले पोलिसांसाठी कशाला, पण एक आतून एक भावना होती जे आपल्याला 24/7 म्हणजे 24 तास आपल्याला सेवा पुरवत असतात. म्हणजे कोणताही राजकीय कार्यक्रम असो किंवा कोणताही सामाजिक उपक्रम असतो, कोणतीही मिरवणूक असो, कोणतीही जयंती असो, बघतो आपण मिरवणुकीमध्ये सगळेजण नाचतात, पण तिथेही त्यांना कितीही आतून वाटत असलं तरी कुठेतरी त्यांना चेहऱ्यावर हसू येते, सगळ्यांचा सुरक्षा द्यायची गरज असते. मग आपल्याला जे 24/7 जे आपल्याला सेवा पुरवत असतात म्हणजे त्यांनीही येथेपर्यंत येण्यासाठी भरपूर कष्ट घेतलेले आहेत, पण माझं काहीतरी समाजासाठी माझं जे काम आहे ते पूर्णपणे ते करत असतात. आणि मी खरं तर म्हणजे एक याची जमेची बाजू अश्विनी मॅडमची अशी राहील की त्यांचं मी काम जेव्हा जवळून पाहिलं तेव्हा कुठेतरी वाटलं की नाही, या क्षेत्रासाठी पर्टिक्युलर काहीतरी करायला पाहिजे. अर्थात त्यांना मानसिक ताण, शारीरिक तणाव अशा भरपूर गोष्टी असतात, पण स्वतःहून हॉस्पिटलमध्ये जाईल आणि त्या गोष्टी करेल असं 100 पैकी 30 लोक असतील. म्हणून उर्वरित 70% लोकांसाठी
आपण ज्ञानज्योती सामाजिक बहुउद्देशीय संस्था, GK फाउंडेशन आणि कमल हॉस्पिटल या माध्यमातून यांच्या संयुक्त विद्यमानाने या कार्यक्रमाचे, या आरोग्य शिबिराचे येथे नियोजन केलं. त्यातील जे पोलीस बांधव असतील, भगिनी असतील आणि ज्या लोकांना गरज आहे त्या लोकांना आपण आपला संदेश पोहोचवावा आणि याचा पूर्ण लाभ घ्यावा अशी मी विनंती करते. या शिबिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार, उद्घाटक म्हणून डॉक्टर कपिल महाजन, तर प्रमुख पाहुणे युवा सेना विभागीय निरीक्षक किरण गायकवाड आणि ज्ञानज्योती संस्थेच्या अध्यक्षा ॲडव्होकेट आकांक्षा ज्ञानराज चौगुले, उमरगा पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले, GK फाउंडेशन प्रमुख मार्गदर्शक सुधीर थोरात, लोहारा सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे, मुरुम सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहीफळे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. वावटळीमध्ये पण कुणीतरी आमच्या दुःखावर फुंकर घालतंय अशी भावना उमरगा पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी यावेळी व्यक्त करत ज्ञानज्योतीच्या संकल्पनेतून साकारण्यात येणाऱ्या या अभूतपूर्व आरोग्य शिबिराचं कौतुक करताना दिसून आले आहेत. माझ्या सरांनी जसं सांगितलं की तणाव निरसन पण महत्वाचं. पोलीस, डॉक्टर्स काही तणावात असतात. आमच्या जेवणाच्या वेळा व्यवस्थित नसतात, आमच्या खाण्याच्या वेळा व्यवस्थित नसतात, झोपण्याच्या वेळा व्यवस्थित नसतात, आम्हाला व्यायामाला वेळ मिळतोच असं नाही. प्राणायाम, सूर्यनमस्कार या गोष्टींसाठी वेळ आपल्याला मिळतोच असं नाही, पण तो वेळ काढायला हवा. स्वतःसाठी तास प्रत्येकाने काढलाच पाहिजे. अर्धा तास जर सूर्यनमस्कारासाठी दिला तर त्या अर्ध्या तासात 470 कॅलरीज बर्न होतात. म्हणजे दुसरा कुठलाही व्यायाम करण्यापेक्षा जर अर्धा तास तुम्ही सूर्यनमस्कार केला, 12 सूर्यनमस्कारापासून सुरुवात केली तर आपण आपल्या आरोग्यामध्ये चांगली सुधारणा घडवून आणू शकतो. साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी. जर तुमचं आरोग्य चांगलं असेल तर तुमच्या शरीरात जे मन असेल किंवा जे हृदय असेल ते चांगलं असेल आणि त्याच्यामुळे तुम्ही चांगला विचार करू शकाल. म्हणजेच आपण एक चांगली पिढी बनवायची असेल आपल्याला, चांगल्या मनाची, उत्तम मनाची, उत्तम विचारांची, तर आपल्याला अगोदर त्यांचं चांगलं शरीर घडवावं लागेल. त्याच्यासाठी आपण आपली मुलं, आपल्या घरात लोक, त्यांच्या जेवणाच्या पद्धती, त्या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे. आज इथं पोलिसांसाठी हा कार्यक्रम राबवावा वाटला, या संकल्पनेचंच मला खूप कौतुक वाटलं आणि त्याच्याबद्दल मी मनापासून आभार मानते. कारण तशी पद्धत आपल्याकडे नाही पोलिसांचा विचार करण्याची, पण ती उमरग्यात आल्यापासून मला जाणवते की पोलिसांची काळजी घेणारे बरेच लोक. तर या गोष्टी आहेत की ज्याने मन सुखावतं किंवा वावटाळीमध्ये पण कोणीतरी आमच्या दुःखावर फुंकर घालतंय अशी आमची भावना असते. तर इथं आपण सगळे आलात. आज तुम्ही आमची तपासणी करणार आहात, आमच्या आरोग्याची आपण काळजी घेणार आहात आणि तुम्ही हे जे प्रयत्न करता आहात आमच्यासाठी, तर मी पण माझ्या पोलीस स्टेशनकडनं किंवा आपल्या विभागात ग्वाही देऊ इच्छिते की आम्ही सगळे इथून पुढे आरोग्यदायी जीवनाकडे निश्चितच वाटचाल करू. उमरगा IMAचे उदाहरण सर्वांसमक्ष मांडत गरिबांचे डॉक्टर म्हणून तालुक्यात आणि परिसरात सुप्रसिद्ध असलेले डॉक्टर कपिल महाजन यांनीही या शिबिराबाबत कौतुकाचा वर्षाव करत म्हणाले की उमरगा IMA ठरवतो, पण त्यास योग्य दिशा अद्याप भेटली नाही. खरं तर हा अभिनंदनीय उपक्रम आहे. उमरगा IMA ब्रांच ठरवतो, पण त्याला आतापर्यंत अशी योग्य दिशा मिळालेली नाही आहे. त्याच्यामुळं आकांक्षाताईंनी जे काही पुढाकार घेतलाय, किरणबाईंनी जो काही पुढाकार घेतलाय, तो एकदम स्तुत्य उपक्रम आहे. त्याच्यामुळे आम्ही सगळेजण त्याच्यामध्ये जेव्हा आवश्यक असेल, जेव्हा तुम्ही आम्हाला हाक देताल, तेव्हा आम्ही सगळे तुमच्या मदतीला धावून येऊ आणि आपण हा उपक्रम पूर्ण तालुक्यामध्ये राबवूया. सांगितलं ताईंनी की सध्या आता दिंडी चालू आहे आणि वारकरी संप्रदाय हा सगळा आता पंढरपूरच्या दिशेने निघालाय आणि संतांनी सांगितलंय की आरोग्यम धनसंपदा. म्हणजे आपल्याकडं काही जरी असलं तरी आपल्या सगळ्यात मोठी जी संपत्ती आहे ही आरोग्याची आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार यांनी अध्यक्षीय समारोप करताना आपल्या भाषणातून ज्ञानज्योती फाउंडेशनचे आभार व्यक्त करताना म्हणाले की दुर्लक्षितांकडे लक्ष गेलं, त्यामुळे विशेष आभार. महत्वाचा विषय हा आहे की दुर्लक्षितांकडे लक्ष गेलं, त्यामुळे मी ज्ञानज्योती फाउंडेशनचा फार आभार आहे. कमल कॅन्सर हॉस्पिटल, GK फाउंडेशन, आपण सर्वजण एवढ्या उत्साहाने एवढा चांगला उपक्रम घेतात. जास्तीत जास्त पोलीस कर्मचाऱ्यांनी
अधिकाऱ्यांनी आज रोजी तपासणी करून घ्यावी. काही किरकोळ व्याधी असतील त्याचा पाठपुरावा करून व्याधीमुक्त होण्याचा प्रयत्न करावा. ज्या लोकांची मनापासून इच्छा आहे, मागच्या शिबिरामध्ये ज्यांना रक्तदान करता आलं नाही त्या लोकांनी आज रोजी रक्तदान करावं. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख बळीराम सुरवसे, डॉक्टर जय भारत भालके, जीके फाउंडेशनचे गुंडप्पा खडके, जगदीश खडके, गणेश जांभळे, तानाजी घोणे, पोलीस उपनिरीक्षक पुजारवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक कण्हेरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भराटे, सचिन जाधव, योगेश तपसाळे, शरद पवार, मीनाक्षीताई दुबे, नाना मदनसुरे, अमर देशटवार, अरुण जगताप, उद्धव मुळे, अमर शिंदे, शहाजी येळीकर, संजय माने, राहुल शिंदे, डॉक्टर फरीद अत्तार, अमर शिरोळे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिशा फुकटे यांनी केले, तर आभार अमर सगर यांनी व्यक्त केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थी सेनेचे संदीप चौगुले, मनोज जाधव, निरंजन कटके, सूरज कटके, गणेश सूर्यवंशी आदींनी विशेष परिश्रम घेतले. दरम्यान या शिबिरात आलेल्या काही महिला लाभार्थी, पोलीस मित्र संघटना पदाधिकारी आणि डॉक्टर सरपे यांनी NTVशी बोलताना आपलं मत व्यक्त केलंय. ज्ञानज्योती सामाजिक भौतिक संस्थेअंतर्गत आपले उमरगा तालुक्याचे उल्हारा तालुक्याचे माझे आमदार नंदराजी चौगुले व आकांक्षाताई यांनी जे भव्य शिबिर खास पोलिसांसाठी त्यांचं आरोग्य व्यवस्थित राहावं यासाठी जे आरोग्य शिबिर त्यांनी आज आयोजित केलेलं आहे, ते आयोजित स्तुत्य आणि म्हणजे त्यांचं कौतुक करावं असं आहे. खरंच पोलीस मित्र म्हणून आम्ही काम करत असताना एवढा आनंद वाटला की आज पोलिसांच्या आरोग्यांच्या तपासण्या पूर्ण त्यांच्या कुटुंबासहित झालेल्या आहेत व त्यांच्याबरोबर आमच्या पोलीस मित्र संघटनेच्या वतीने सुद्धा सगळ्यांच्या पोलीस तपासण्या झालेल्या आहेत. तर आम्हाला फारच आनंद वाटला. जशी आषाढी वारी चालू आहे, आषाढी वारीमध्ये जसं सगळ्यांच्या तपासण्या चालू असतात, तर रात्रंदिवस पोलीस मित्र काम करत असतात, त्यांच्याकडे आपलं दुर्लक्ष होतंय म्हणून आकांक्षाताईंनी सर्व पोलीस मित्रांच्या तपासण्या व्हाव्या म्हणून आम्ही इतर लोकांच्या सुद्धा तपासण्या व्हाव्यात म्हणून त्यांनी आज आरोग्य शिबिर राबवलेलं आहे. कसं वाटतं मॅडम, आज आपण पण एक डॉक्टर म्हणून या शिबिरामध्ये आहात, तर पोलीस आणि पोलिसांचं पूर्ण परिवार या ठिकाणी तुम्ही तपासणी करता आणि त्यावर सर्व रोग निदान असं राबवताना दिसून येतात. काय अनुभव शेअर करायला? नमस्कार, मी डॉक्टर श्वेता संजय सरपे. इथे ज्ञानज्योती फाउंडेशनतर्फे एक शिबिर ठेवण्यात आलं आहे पोलिसांसाठी. तर आकांक्षाताई चौगुले आणि चौगुले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली इथे आज आपण सगळ्या पोलिसांची आरोग्य तपासणी करणार आहे व त्यांच्या फॅमिलीसाठी पण आपण इथे सगळ्यांसाठी तपासणी ठेवलेली आहे. तिथे लॅब टेस्ट, परत ECG वगैरे सगळ्या अशी सेवा आम्ही देत आहोत. आपण सगळ्यांची फ्री सेवा, परत फ्री लॅब टेस्ट, सगळ्या टेस्ट इथे फ्री होतील आणि याचं डायग्नोसिस पण सगळं फ्री होऊन जाईल. इथे टॅबलेट वगैरे आपण इथे सगळं फ्री ठेवलेलं आहे. तर आज या शिबिरामध्ये कुठल्या तपासण्या आहेत, कशा पद्धतीनं रोग निदान केलं जातं? आजच्या शिबिरामध्ये आपण शुगर, BP, थायरॉइड, परत बरेच कॅन्सरच्या ज्या काही टेस्ट आहेत त्या सगळ्या आपण इथे करत आहोत. बऱ्याच लोकांना शुगर BP आहे, ऑलमोस्ट 10 मधल्या 9 to 8 लोकांना शुगर BP आहे, तर ते तेवढं लक्ष करत नाहीत. तर माझं म्हणणं इथे चेक करून घ्या. इथे आपण सगळ्या टॅबलेट वगैरे पण देण्यात येईल आणि ज्या काही कॅन्सरच्या बऱ्याच स्त्रियांना कसं गाठ वगैरे असतात तर ते एक्सपोज नाही करत. तर तुम्ही इथे जे काही तुमचे प्रॉब्लेम आहेत, फिमेल डॉक्टर आहेत, मेल डॉक्टर, सगळेच डॉक्टर आहेत, तर तुम्ही त्याचं इथे निदान करून घ्या. आणि कॅन्सरचं पण आहे, परत ज्या काही तुमच्या गोष्टी आहेत गायनाच्या वगैरे त्या सगळ्या गोष्टी इथे आम्ही निदान करून भेटतो. असं कधी कॅम्प तुम्ही पाहिलं का मॅडम महाराष्ट्रामध्ये की एखाद्या पोलीस स्टेशनमध्ये सर्व रोग निदान आणि उपचार असा कॅम्प मी पहिल्यांदाच बघत आहे. मी डॉक्टर म्हणून उमरग्यामध्ये 2 वर्ष आता वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवेत आहे. मला असा कॅम्प कधीच बघण्यात नाही आला. मी भरपूर कॅम्प केले पण पोलिसांसाठी कधीच नाही करण्यात आला. हा कॅम्प बघून मला खूप आनंद वाटतो की पोलीस आधीच खूप फिजिकल फिट असतात पण तरी त्यांचं काही लक्ष नसतं तेवढं. कधी कधी ते लक्ष देऊ शकत नाहीत आपल्याला लक्ष देण्यामध्ये. तर मला असं वाटतं की सगळ्यांनी हा आकांक्षाताई आणि चौगुले साहेबांनी जो हा कॅम्प ऑर्गनाईज केला आहे त्याबद्दल मी त्यांना खूप जास्ती थँक्यू म्हणते, कारण हा खूप इम्पॉर्टंट कॅम्प होता. प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव.